ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता सायली हिला तन्वी म्हणून पूर्णाजीने हाक मारल्यानंतर सायली हिला सुद्धा हळूहळू जुन्या गोष्टी आठवत जात आहेत। तर दुसऱ्या बाजूला इकडे सचिनची आता सुभेदारांच्या घरी पुन्हा एंट्री होणार आहे। आता नेमकं कसं काय काय घडतं या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया। तर सध्या आता जी सायकॅट्रिस्ट आलेली असते पूर्णाजीच्यासाठी तिला आता घरचे विचारतात की पूर्णाजी असं का वागते। त्याबरोबर सायकॅट्रिस्ट सांगते की काय आहे ना, सध्या पूर्णाजींना मानसिक धक्का बसलेला आहे। म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीवरती इतकं प्रेम करतो आणि अचानक जर ती व्यक्ती आपल्याला सोडून गेली, मग ती मृत्युमुखी पडली असेल किंवा कधी असं काहीतरी घडतं की ज्यामुळे आपण त्या व्यक्तीपासून वेगळे होतो, पण आपल्याला ना हा धक्का सहन होत नाही आणि आपल्याला त्या सवयी लक्षात राहिलेल्या असतात। त्यामुळे आपल्याला ती व्यक्तीच आपल्यासोबत आहे असा भास होत राहतो आणि म्हणूनच पूर्णाजींना सुद्धा आता तसंच होतं। सायली मॅडम आणि तन्वीचं वय साधारण सेम असल्यामुळे पूर्णाजींना असं वाटतंय की सायली हीच तन्वी आहे। त्यामुळे काही दिवस तरी सायली मॅडमना तन्वी म्हणून त्यांच्यासमोर वावरावं लागेल। आपण आपली ट्रीटमेंट सुरू करूया, मग कालांतराने त्यांच्या आपोआप लक्षात येईल की ही तन्वी नसून सायली आहे आणि मग त्या स्वतःहूनच सायली मॅडमना सायली अशी हाक मारतील। आता हे ऐकून मग सायलीला बरं वाटतं। सायली म्हणते ठीक आहे, पूर्णाजींच्या तब्येतीसाठी मला तन्वी म्हणून घ्यायला काही हरकत नाही आहे। तसंही तन्वी ही रविराज काका आणि प्रतिमा आत्यांची मुलगी होती आणि स्वतःला रविराज काका आणि प्रतिमा आत्यांची मुलगी मी आधीपासूनच मानते, त्यामुळे तिचं नाव लावायला मला काहीच हरकत नाही। त्याबरोबर डॉक्टर म्हणते ठीक आहे, मग तर काहीच हरकत नाही आहे मॅडम, जर तुम्ही सपोर्ट केलात तर आपण लवकरच ट्रीटमेंटला सुरुवात करू आणि सगळं व्यवस्थित होईल। तर आता दुसऱ्या बाजूला इकडे साक्षी महिपतला भेटून आल्यानंतर खूप जास्त पॅनिक होऊन गेलेली असते। साक्षी सचिनला म्हणत असते, बघितलंस ना तू, अण्णासुद्धा आता कसे बोलायला लागलेत की सगळं देवावरती सोडून दे म्हणून। कसं देवावर सोडू? सायली अर्जुन सगळं देवावर सोडलं तरी मला बाजूला सोडणार नाही आहेत। सायली अर्जुन मला त्रास देतील, सायली अर्जुन माझ्यापर्यंत पोहोचतील। सचिन मी काय करू? मला तुरुंगात नाही जायचं आहे, ते आयुष्य खूप विचित्र असतं, ते आयुष्य खूप वाईट असतं, घृण असतं, मला नाही रे जगायचं आहे सचिन ते आयुष्य। काहीही कर सचिन, काहीही कर, पण मला ह्या सगळ्यातनं सोडव सचिन प्लीज। त्याबरोबर सचिन साक्षीला म्हणतो हो कूल डाऊन होल्ड शांत हो। त्याबरोबर साक्षी गप्प बसते। ती गप्प बसल्यानंतर मग इकडे सचिन तिला म्हणतो आता एकदम शांत राहायचं। आता मी जे काही बोलेन ना ते अगदी व्यवस्थित आणि शांतपणे ऐकायचं आणि मी शांतपणे बोलेन तेच सांगायचं। हे बघ, सध्या तुला सायली आणि अर्जुन या दोघांची भीती वाटते ना, मग आपण एक काम करूया, मी काही दिवस त्यांच्या घरी राहायला जातो। साक्षी म्हणते नाही नको ना, प्लीज सचिन, या अशा अवस्थेत मला तू तरी सोडून जाऊ नकोस, मला आता फक्त तुझाच आधार आहे आणि तू सुद्धा आता मला सोडून निघून गेलास तर मी काय करू? सचिन म्हणत असतो साक्षी थांब, हे बघ माझं पूर्ण बोलणं व्यवस्थित शांतपणे ऐकून घे। मी तिकडे जाऊन राहिलो तरच आपल्याला समजू शकेल की पुढे सायली आणि अर्जुनच्या मनामध्ये नेमकं काय आहे, पुढे ते दोघंजणं काय मुवमेंट घेणार आहेत, पुढे तुला शोधण्याचा त्यांचा काही प्लॅन आहे का, की ते काहीतरी वेगळंच करणार आहेत, वगैरे गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतील। आणि एकदा का आपल्याला त्या सर्व गोष्टींचा आढावा आला की पुढे आपण काय पावलं उचलायची हे सुद्धा आपल्याला कळतंय का तुला? हे बघ, भावनिक विचार करू नकोस, प्रॅक्टिकली विचार कर। आपल्याला सध्या भावनांपेक्षा जास्त प्रॅक्टिकल असण्याचं गरज आहे, समजतंय का तुला? तुला काही दिवस तरी एकटं राहावंच लागेल, मला काही दिवस तरी जाऊन सुभेदारांकडे काय हाल हवाल सुरू आहे हे बघावं लागेल। आता तू ठरव, तुला जर या सगळ्यातनं सुटायचं असेल तर मला सुभेदारांच्या घरी जाऊन राहण्याची परवानगी द्यावी लागेल। तू जे म्हणशील मी ते करायला तयार आहे, तू जर म्हणालीस की जाऊन राहा सुभेदारांकडे तरच मी जाईन। त्याबरोबर मग साक्षी म्हणते ठीक आहे सचिन, जर आता आपल्याकडे दुसरा काहीही पर्याय नसेल तर तू जाच सुभेदारांकडे, पण प्लीज तिकडनं लवकर परत ये। सचिन तुला माहिती आहे सध्या माझ्याबरोबर कोणीच नाही आहे, त्यामुळे मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत। सचिन म्हणत असतो सॅम माझंसुद्धा तुझ्यावरती खूप प्रेम आहे गं, त्यामुळे मी सुद्धा तुझ्यापासून फार वेळ लांब नाहीच राहू शकत, काळजी करू नकोस, मी लवकरात लवकर जाईन आणि सुभेदारांच्या घरात नेमकं काय हाल हवाल आहे हे सगळं शोधून काढेन। साक्षी म्हणत असते तुझ्यापर्यंत गोष्टी आल्या की प्लीज वेळेवर मला गोष्टी कळवत राहा आणि मी उचललेले फोन तू कट करत जाऊ नकोस। सचिन म्हणत असतो अगं तुझे फोन मी कसे उचलू, सतत ती बावळट अस्मिता माझ्या आसपास असते। मग त्याबरोबर साक्षी म्हणते
म्हणते ठीक आहे, मी नाही करणार तुला कॉन्टॅक्ट, पण कमीत कमी तू मला दिवसातून एकदा तरी कॉन्टॅक्ट करत जा. सचिन म्हणतो हो हो मला जमेल तसा कॉन्टॅक्ट करण्याचा मी प्रयत्न करतच जाईन, पण जोपर्यंत मी सुभेदारांकडे आहे तोपर्यंत तू मला कॉन्टॅक्ट करू नको, समजलं. साक्षी म्हणते हो. सचिन म्हणतो ठीक आहे ठरलं, मग मी सुभेदारांच्या घरी उद्याच राहायला जातो आणि नेमकं तिकडे काय सुरू आहे हे सगळं बघतो. एकदा का आपल्या लक्षात आलं सगळ्या गोष्टी की मग पुढे काय करायचं हे ठरवता येईल. साक्षी म्हणत असते सचिन खरंच मला खूप भीती वाटते रे, माझं काय होईल. त्याबरोबर सचिन म्हणतो अगं मी आहे ना तुझ्याबरोबर, मग तुला घाबरण्याची काय गरज आहे, मी असताना तुला कसलीही काळजी नाही आहे, तू निश्चिंत राहा, निवांत राहा. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता अस्मिता आणि जो अश्विन आहे या दोघांनीही निर्णय घेतला आहे की ते दोघंही आपापल्या जोडीदारांबरोबर राहणार नाही आहेत आणि आत्ता ते दोघंही या सगळ्यातून स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहेत, मूव्ह ऑन करणार आहेत. अश्विनला तर वेळ लागेल, पण आता दुसऱ्या बाजूला इकडे अस्मिताने ठरवलेलं आहे की मी जितकं जमेल तितकं लवकर ह्या सगळ्यातनं बाहेर पडेन, जितकं जमेल तितकं लवकर मूव्ह ऑन करेन. पण मला जर या सगळ्यातनं बाहेर पडायचं असेल, मूव्ह ऑन करायचं असेल, तर मला मॉरल सपोर्टची खूप जास्त गरज आहे आणि तो सध्या मला फक्त आणि फक्त सायली आणि अर्जुनच करू शकतात. त्यामुळे मग आता अस्मिता ठरवते की माझ्या मनात जे काही आहे ते मी सायली आणि अर्जुनला सांगणार आहे. सचिनबरोबर मला राहायचं नाही किंवा मी सचिनला घटस्फोट देणार आहे हे जेव्हा मी सायली आणि अर्जुनला सांगेन तेव्हाच काहीतरी या सगळ्यातून मार्ग निघेल. जोपर्यंत मी त्यांच्याशी बोलत नाही तोपर्यंत मला काहीही सुचणार नाही. सध्या घरातली परिस्थिती अशी नाही आहे की मी घरातल्या सगळ्यांबरोबर बसून बोलू, पण कमीत कमी मी सायली आणि अर्जुनच्या कानावर तरी सर्व गोष्टी घालायलाच हव्यात. तर दुसऱ्या बाजूला इकडे सायली आणि अर्जुन दोघंजण रात्रीचे त्यांच्या रूममध्ये बोलत असतात. सायली इकडे खूपच जास्त चिडलेली असते. ती म्हणत असते ही सगळी जी काही पूर्णाजींची अवस्था झाली आहे ना, ही सगळी त्या नालायक प्रियामुळे झालेली आहे. आजपर्यंत पूर्णाजींना साध्या डॉक्टरची सुद्धा फारशी गरज लागायची नाही. हॉस्पिटलाइज केलं तरी त्या म्हणायच्या मला घरी न्या, घरी नेल्यावर बरं वाटेल, घरी नेल्यावर बरं वाटेल. आणि आज त्या पूर्णाजींवरती प्रियामुळे बघा काय वेळ आली आहे की त्यांना सायकॅट्रिस्टची गरज लागते. खरोखर आता प्रिया तुरुंगात आहे म्हणून जर माझ्या समोर असती ना तर मी तिचं काय केलं असतं आणि काय नाही, खरंच मला ना नेम नाही आहे. मी ना त्या मुलीला कधी माफ करणार नाही आहे. खरं तर त्या मुलीला ह्या घरात घेऊनच आपली सगळ्यांची चूक झाली आहे. त्या मुलीने ना वाळवीप्रमाणे माझं घर पोखरून टाकलेलं आहे, पण ते काही नाही. लवकरात लवकर ह्या सर्व गोष्टी पूर्वीसारख्या झाल्या पाहिजे. आपल्याला अश्विन भाऊजींना सुद्धा सपोर्ट करावा लागणार आहे. अश्विन भाऊजींची कंडिशनसुद्धा सध्या बघताय ना किती वाईट झाली आहे. ते एका मुलीने सगळ्या घराची उद्ध्वस्ती केली. जर एका स्त्रीने ठरवलं तर ती एखाद्या घराचं स्वर्ग बनवू शकते आणि जर तिने ठरवलं तर ती नरकही करू शकते, हे आज कळलंच आहे. प्रियासारखी मुलगी म्हणजे ना खरंच स्त्री जातीलाच कलंक आहे, काळिंबा आहे. पण आपण आता काय बोलू शकतो का. त्याबरोबर मग अर्जुन सायलीला म्हणतो सायली ये इकडे ये बस. मग अर्जुन सायलीला बेडवरती शांतपणे बसवतो. त्यानंतर मग तो तिला पाणी देतो आणि म्हणत असतो हे घे पाणी पी आणि आता मोठा श्वास घे, श्वास सोड. सायली म्हणते काय चाललंय तुमचं. अर्जुन म्हणत असतो हे बघ सायली, आपल्या हातात ज्या गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टी आपण केल्या आहेत. आपल्या हातात होतं की आपण घरातल्या सगळ्यांचे डोळे उघडायला हवे, आपण सगळ्यांना समजावून सांगायला हवं. आपण ते सगळं केलं आणि बघतेस ना आता ती प्रिया नावाची वाळवी आपल्या घरातनं कायमची निघून गेली. हां आता वाळवी लागली म्हटल्यावर भिंत थोडी तरी सडणारच. त्यामुळे आपल्याला आता व्यवस्थित सगळं करावं लागणार आहे. कळतं आहे ना मला काय सांगायचं आहे ते. सायली म्हणते पण या सर्वामध्ये आपल्याला खूप वेळ जाणार आहे, घरातल्या सगळ्यांना खूप वेळ जाणार आहे. त्याबरोबर मग आता अर्जुन म्हणत असतो ते सगळं मला कळतं आहे, पण इतक्यात त्या ठिकाणी अस्मिता येते. अस्मिता विचारते मी आत येऊ का. नाही म्हणजे तुम्ही दोघं जर काही महत्त्वाचं बोलत असाल तर माझी काही हरकत नाही आहे, मी नंतरसुद्धा येऊ शकते. त्यावेळी मग आता अर्जुन सायली म्हणतात नाही अस्मिताताई कशाला, या ना तुम्ही या. मग अस्मिता त्या ठिकाणी येते. अर्जुन सायली विचारतात काय झालं, तुम्ही एवढ्या रात्रीच्या इकडे कशा काय. मग आता अस्मिता सांगू लागते अर्जुन सायली मी एक खूप मोठा निर्णय घेतला आहे आणि जो मला तुम्हाला दोघांनाही सांगायचा आहे. अर्जुन सायली आता घाबरतात. मग अर्जुन आणि सायलीला लगेचच अस्मिता म्हणते नाही प्लीज तुम्ही दोघांनीही रिलॅक्स राहा, काही काळजी करू नका. उलट एवढे दिवसांपासून तुम्ही मला जे समजावत होतात तेच करण्याचा मी निर्णय घेतला आहे. सायली अर्जुन म्हणतात आम्ही समजलो नाही. मग अस्मिता म्हणते मी सचिनला घटस्फोट द्यायचा निर्णय घेतलेला आहे. नाही म्हणजे सचिनमुळे आत्तापर्यंत मला खूप जास्त मनस्ताप झाला आहे, त्रास झाला आहे. तरीही मी
विचार करत होते की सचिनला सुधारण्याची संधी द्यावी. पण आता हे घरामध्ये आपले जे काही घडलेलं आहे अश्विनबरोबर प्रियाने की जे काही केलेलं आहे त्यानंतर मला असं वाटतं आहे की नको, मी सुद्धा सचिनला सुधारण्यासाठी संधी देऊन खूप मोठी चूक करेन आणि म्हणूनच मी आता सचिनला कुठलीही संधी वगैरे द्यायची नाही असं ठरवलं आहे. अर्जुन म्हणतो, मग ताई नेमकं तुझ्या मनामध्ये काय आहे? त्यावरती म्हणत असते, अर्जुन मी रीतसर सचिनपासून वेगळं व्हायचं ठरवलं आहे. अर्जुन विचारतो, पण कसं काय? हे सगळं तुला काय वाटतंय आता अचानक कसं? त्याबरोबर ती म्हणत असते, त्या दिवशी मी सचिनला कॉल केला होता तेव्हा सचिनच्या आसपास तिकडे साक्षी होती आणि सचिनने मला तेव्हाही खोटंच सांगितलं की तो कामासाठी बाहेर आहे. जर वरचेवर नेहमीच सचिन माझ्याबरोबर खोटंच बोलत असेल तर मग ह्या नात्याला संधी देऊन काय अर्थ आहे? काहीच उपयोग होणार नाही आहे या सगळ्याचा. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, अस्मिताई हे सगळं मी तुला आधीपासून समजावत होतो पण तुला कळत नव्हतं. बट फायनली आता जर तू या सगळ्यातून मोकळं व्हायचं ठरवलं आहेस तर आम्ही दोघं आहोत तुझ्याबरोबर, काळजी करू नकोस. त्यानंतर आता इकडे सचिन हा सुभेदारांच्या घरी पोहोचतो. घरातलं वातावरण हे अगदीच थंड आणि शांत असतं. सचिनला तर पहिलेच माहिती असतं की प्रियाला अटक झाली आहे, पण तो असं भासवत असतो की जणू काही त्याला माहितीच नाही आहे. तो या सर्व गोष्टींपासून अगदीच अलिप्त आहे, त्याला या आयडिया नाही आहे गोष्टींची. मग आता तो नोटीस करत असतो घरात सगळ्यांचं काय कोणाचं चालू आहे. तो बघतो की अश्विन तर पूर्ण थंड आहे, त्याचं तर काही सुरू नाही आहे. घरात रविराज काका आणि प्रतिमा आत्या त्याचबरोबर कल्पना प्रताप हे चौघंही टेन्शनमध्ये आहेत. सायली अर्जुन पूर्ण आजीच्या अवतीभोवती आहेत, कारण पूर्ण आजीचा जो काही ट्रॉमा आहे त्यातून ते तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तर इकडे आता जी पूर्ण आजी आहे ती सायलीला तन्वी समजत असते, त्यामुळे ती आता सतत सायलीला हाका मारत असते, तन्वी करत असते, माझ्या जवळच राहा असं म्हणत असते. सायलीला सुद्धा हे सगळं आवडत असतं आणि ती आता तिच्या जवळच असते. हे सगळं बघून सचिन विचार करतो, बापरे, सुभेदारांच्या घरी रोज काही ना काहीतरी नवीन ड्रामा सुरू असतोच. जाऊ दे, सर्कसच आहे हे एक प्रकारचं, उगाच याला घर म्हणतात असंही तो म्हणत असतो. पण आता तो असं दाखवत असतो की त्यालासुद्धा पूर्णाजीची खूप जास्त काळजी वाटते आणि तो हेही ऑब्झर्व करत असतो की आता अस्मिता त्याच्याबरोबर तुटक वागत असते. अस्मिता ना त्याला जेवायला माझ्याबरोबर बाहेर चल बोलत असते, ना माझ्याबरोबर ब्रेकफास्ट कर बोलत असते, ना त्याच्याबरोबर पूर्वीसारख्या भरपूर गप्पा मारत असते किंवा त्याच्यासोबत ती काहीच करत नसते. या सर्व गोष्टींमुळे सुद्धा आता सचिन प्रश्नचिन्हात पडलेला असतो की नेमकं ह्या अस्मिताला झालंय तरी काय, ही एवढी का वेगळी वागते, हिच्या मनात नेमकं काय सुरू आहे. सचिन नेमकं अस्मिताच्या मनात काय आहे हे खोलातून काढण्याचा प्रयत्न करतो, पण ते काही त्याला जमत नसतं. त्यानंतर आता डायनिंग टेबलवरती सगळेच जण जेवायला बसलेले असतात. सायली सगळ्यांना सर्व करत असते. त्यावेळी मग आता लगेच पूर्णाजी ही म्हणत असते, तन्वी अगं तू उभी काय, विसरलीस का तू? पूर्वी तू नेहमी माझ्याबरोबरच जेवायचीस, माझ्या पुढ्यात खाल्लं नाहीस तर तुला अन्न गोड नाही लागायचं. ये आजसुद्धा माझ्याबरोबर खा, मी भरवते तुला, असं म्हणत पूर्णाजी आता सायलीला बळजबरीने चेअरवरती बसवते. स्वतःच्या हाताने तिला खाऊ घालते. आता सायलीला जेव्हा पूर्णाजी खाऊ घालते तेव्हा मग आता सायलीला सुद्धा असं वाटतं की तिने सुद्धा पूर्ण आजीला खाऊ घातलं पाहिजे. मग ती सुद्धा दुसरा चम्मच घेते आणि स्वतः पूर्ण आजीला खाऊ घालते. दोघीजणी एकीमेकीला भरवत असतात. अर्जुनला कळत नसतं की सायलीचं हे नेमकं काय सुरू आहे. नाही म्हणजे पूर्ण आजीची तब्येत बरी नाही आहे हे तर मी समजून घेऊ शकतो, पण सायलीला नेमकं काय होतं आहे, तिची तर तब्येत व्यवस्थित आहे ना. मग ती हुबेहूब तन्वीबरोबरच का स्वतःला मॅच करते, म्हणजे लहानपणी तन्वी जे करायची ते सगळं सायली कसं काय बरोबर करते. नक्की ही सगळी काय गडबड आहे, काहीच कळायला मार्ग नाही आहे. यानंतर खरोखर पूर्णाजीची तब्येत सुधारेल ना, की सायलीचं वागणं बघून पूर्णाजीला खरोखर सायलीमध्येच तन्वी दिसेल आणि पूर्णाजी या सगळ्या ट्रॉमामधनं कधी बाहेरच नाही येऊ शकणार. आता काय घडेल काय नाही या सगळ्याचंच अर्जुनला खूप जास्त टेन्शन असतं. सगळ्यात जास्त टेन्शन त्याला या गोष्टीचं असतं की सायली अशी विचित्र का वागते. नाही म्हणजे पूर्णाजीची तब्येत बरी नाही आहे त्यामुळे पूर्णाजी हे वागते ते ठीक आहे, पण सायलीचं काय. तर दुसऱ्या बाजूला आता थोड्या वेळाने जेवण खाऊन झाल्यानंतर सायली तिच्या रूममध्ये जाते आणि रूममध्ये ती अशी शांतपणे एकटीच बसलेली असते. आता जेव्हा सायली बसलेली असते तेव्हा तिलासुद्धा जुन्या गोष्टींचे भास होत असतात. तिला आठवत असतं पूर्णाजी कसे सायलीचे म्हणजे तन्वीचे लाड करायची, कसं पूर्णाजी सायलीला विचारायची तन्वी कोणाची, की पूर्णाजीला लगेचच सायली म्हणायची तन्वी पूर्णाजीची. त्यानंतर मग सायलीला आठवत असतं की कसं ते दोघंजणं म्हणजे सायली आणि अर्जुन गार्डनमध्ये खेळायचे. तिला गोष्टी आठवत असतात पण तिला क्लिअर होत नसतं की ते सगळं करणारी व्यक्ती तन्वी म्हणजे आपणच आहोत.
सायली विचार करते की मला पूर्णाजींना समजवायची इच्छाच होत नाही आहे की मी तन्वी नाही सायली आहे. मला असं वाटतं आहे की आयुष्यभर त्यांनी मला तन्वी म्हणूनच बघावं. तन्वी जेव्हा त्या मला हाक मारतात ना तेव्हा मला खरंच मनातून आतून खूप वेगळं आणि खूप भारी फील होतं. अशी अजिबात इच्छा राहत नाही की मी पूर्णाजींना खरं सांगावं की मी तन्वी नाही सायली आहे. असं वाटतं की स्वतःला तन्वी म्हणूनच स्वीकारावं. त्यानंतर मग आता चैतन्य त्या ठिकाणी येतो आणि चैतन्य आता अर्जुन सायलीला म्हणतो, मला अस्मिताताई बोलली की ती तुम्हा दोघांबरोबर बोलली की तिला सचिनबरोबर राहायचं नाही आहे. पण जर अस्मिताताईला सचिनबरोबर राहायचं नसेल तर अस्मिताताईच्या जवळ पहिला तर सचिन राहिला पाहिजे. जेव्हा तो इथे अस्मिताईबरोबर घरात राहील ना तेव्हाच आपल्याला पुढच्या गोष्टी ठरवता येतील, पुढचे डिसिजन घेता येतील. त्यामुळे मला काय वाटतं माहिती आहे का अर्जुन, आपण ना सध्या सचिनचा पाठलाग करूया. जेव्हा आपण सचिनच्या मागावर राहू तेव्हाच तर आपल्याला साक्षीबद्दलसुद्धा गोष्टी क्लिअर होतील आणि मगच सचिन हा घाबरून का होईना पण अस्मिताताईच्या सोबत राहायला लागेल. एकदा का सचिन अस्मिताताईच्या बरोबर राहायला लागला की मग अस्मिताताईला त्याच्यापासून वेगळं करण्यासाठी आपल्याला काहीतरी मार्ग सुचतील. काय वाटतं तुला? त्याबरोबर अर्जुन मला पटतंय असं म्हणतो. सायली म्हणते मलासुद्धा हे सगळं पटतंय तुमचं भाऊजी. त्यानंतर मग आता चैतन्य आणि अर्जुन हे दोघंजणं मिळून बरोबर रोज सचिनचा पाठलाग करू लागतात. सचिन साक्षीला कुठे भेटतो, काय भेटतो, साक्षीच्या घराचा पत्ता काय आहे, हे सगळं काही अर्जुन आणि चैतन्याला समजतं. त्यानंतर मग अर्जुन घरी आलेला असतो. तो नोटीस करतो की सायली एकटी शांत बसली आहे. मग अर्जुन सायलीकडे येतो आणि तिला म्हणत असतो, बायको तुझं नेमकं चाललंय तरी काय? नाही म्हणजे पूर्णाजीची तब्येत बरी नाही आहे म्हणून ती तुला तन्वी समजते, पण तू सुद्धा स्वतःला तन्वी समजायला लागली आहेस का? अगं पूर्णाजी तुला तन्वी म्हणून हाक मारते तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. तुला एक वेगळा आनंद होतो. तुला असं का होतं? तुझ्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे? सायली म्हणते माझ्या मनात काय सुरू आहे काय नाही मला खरंच काहीच कळत नाही. पण जेव्हापासून पूर्णाजी मला तन्वी म्हणून हाक मारतायत ना माझ्या वागण्यात आपोआप बदल होत गेले तो आणि मला ना पूर्णाजींना मी तन्वी नाही आहे मी सायली आहे हे सांगण्याची इच्छासुद्धा होत नाही आहे. मला असंच वाटतं आहे की आयुष्यभर पूर्णाजींनी मला माझी तन्वी अशीच हाक मारावी आणि मी सुद्धा कायम पूर्णाजींना तशीच ओ द्यावी. नेमकं हे असं का होतं आहे हे कळत नाही आहे. त्याबरोबर मग आता अर्जुन म्हणतो, बायको तू रिलॅक्स हो बरं. सायली म्हणते नाही हो रिलॅक्स कशी होऊ, हे नेमकं असं का घडतं हे कळायला हवं ना मला. तर दुसऱ्या बाजूला इकडे पूर्णाजीला सायलीची फुलं खूप जास्त आवडत असतात आणि सायलीलासुद्धा सायलीची फुलं खूप जास्त आवडत असतात. मग आता पूर्णाजी काय करते, पूर्णाजी विमलला सांगते, विमल एक काम कर जा आणि सायलीची फुलं घेऊन ये. विमल म्हणते सायलीची फुलं? त्याबरोबर पूर्णाजी म्हणते हो सायलीची फुलं जी आपल्या अंगणात आहेत ना तीच घेऊन. विमल सायलीची फुलं घेऊन येते, पूर्णाजींना देते. पूर्णाजी त्या फुलांचा मस्त गजरा विणतात आणि त्या गजराला आता त्या बोलत असतात की आता मी तन्वीला हा गजरा देईन. तन्वीला खूप आवडतो सायलीच्या फुलांचा गजरा. तन्वी तन्वी ए तन्वी. मग सायली आणि अर्जुन तिकडे येतात. सायली पूर्णाजीला विचारते, काय झालं पूर्णाजी तुम्ही का हाका मारल्या? मग पूर्णाजी म्हणते, हे बघ तुझ्यासाठी काय आहे. आणि मग ती सायलीला सायलीच्या फुलांचा गजरा दाखवते. ती फुलं बघून सायली खूप खुश होते आणि म्हणते, पूर्णाजी खरंच मला ही फुलं खूप आवडतात आणि तुम्ही ही फुलां माझ्यासाठी गोफून गजरा बनवला आहे. वा खरंच तुम्ही किती छान गजरा बनवला आहे. आता जेव्हा तन्वी लहान असते तेव्हा ती गजरा विणायला पूर्णाजींनाच लावायची आणि माळायलासुद्धा पूर्णाजीलाच सांगायची आणि आजही सायलीला त्या गोष्टी आठवतात. तूच माळ ना माझ्या केसात गजरा, हे शब्द तिला ऐकू येत असतात. त्यामुळे मग आता ती पूर्णाजीला म्हणते, तूच माळ ना माझ्या केसात गजरा. पूर्णाजीलासुद्धा तन्वीचं बालपण आठवतं आणि त्या सायलीच्या केसात गजरा माळतात. आता अर्जुन ऑब्झर्व करत असतो की लहानपणी तन्वी जे जे काही बोलायची, जसं वागायची, जसं करायची, सायलीसुद्धा अगदी तसंच वागते. काय प्रकरण आहे हे सगळं कळत नाही आहे. एका बाजूला पूर्णाजीची तब्येत खराब झाली आहे, दुसऱ्या बाजूला अश्विनची मनस्थिती बरोबर नाही आहे, तिसरीकडे अस्मिताताईला सचिनला सोडायचं आहे, चौथीकडे साक्षीला ताब्यात घ्यायचं आहे, पाचवीकडे सायलीचं हे असं विचित्र वागणं. पूर्णाजीच्या बरोबर तीसुद्धा अगदी तशीच वागते जणू काही ती तन्वीच आहे. नक्की ती अशी कशी वागू शकते आणि मुळात सायलीला काय माहिती तन्वीच्या सवयी, सायली अशी कशी वागते काहीच कळायला मार्ग नाही आहे असं आता अर्जुन म्हणत असतो. शेवटी आता अर्जुन हा शांतपणे एका जागी बसतो आणि आता तो गोष्टींचा विचार करत असतो. सायली हुबेहूब तन्वीसारखी कशी काय वागू शकते? बबली लोखंडे जेव्हा तन्वी म्हणून या घरात आली तेव्हा तिने साधं मुळमुळीत वागण्याचा प्रयत्न केला पण तिला ते जमलं नाही. पण सायली मात्र अगदी हुबेहूब तन्वीप्रमाणेच वागते. कसं शक्य आहे? डोक्यावरून पाणी जातं आहे, काही कळत नाही आहे आणि काही सुचतही नाही आहे. काय खरं काय खोटं, कोण चूक कोण बरोबर काहीच समजत नाही आहे.
या परिस्थितीत काय करू, कोणाशी बोलू हेही काही कळत नाही आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करते आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.